रामकृष्ण हरी मंडळी. तर बघा आपली केशर आंब्याची बाग आहे. तर तुम्हाला माहिती आहे ना, आपली केशर आंब्याची बाग आहे ना, 100 झाड येते. आता त्याला तोर आलेलं बरं का. जे बारकी आहेत ती 200 झाडं आपण एक आता 2-4 महिने झालं फक्त लावलेली. तर आता आहे का ना, त्याला तोर कसा आलाय आणि त्याची सिस्टीम कशी केली त्या आंब्याच्या बद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे मी. तर बघा आता ह्याच्यातून आपण आळी केलेत अशी. तर आपण ड्रेपनं पाणी देत होतो त्याला, पण आपण त्यानं पाणी देणार नाही जास्त ड्रेप लावून. तर असं आहे का ना, आळी केली ती आणि असं चौकून मोठा आळा बनवायचा, त्याला भरपूर पाणी पण बसते. आणि ह्याच्यामध्ये आपण कोंबडी खात टाकलेलं आहे, कोंबडीचं खात टाकलंय. त्या खाताना काय होतं माहितीये का, शेण खाताना आणि कोंबडीच्या खाताना जास्त त्याला आंबे पोचतात पण आणि जास्त मोठे पण वजनदार भरतात आंब. त्याच्यामुळे आपण असे तयार केलेत. इकडे बघा बिना आळ्याचे, हे आळं नाही आंब्याला, तरी पण हे तोर किती छान आलाय बघा. पूर्ण आंब्याला तोर आलाय सगळा. तरी आपली केशर आंब्याची झाड आहेत बघा. तरी आपण बिरूड लागू नये म्हणून तुम्ही उन्हाळ्यामध्ये आहे ना ह्याला हे लावलेलं, त्या पावसाळ्यामध्ये आपण त्याला बिरूड लागू नये म्हणून त्याला औषध लावलेलं होतं आणि त्याच्यासाठी बिरूड जास्त लागला नाही. तर हे बघा, हे झाड पण एकच फंट आहे, त्याला बिरूड लागला होता. तर त्या बिरूड लागल्यामुळे हो काही झाड कसं झालेलं होतं. तर ही एक फंट दुसरा एक बुडात लावलाय आणि बुडातून एक झाड फुटलंय दुसरं. तर हे असं त्याला पण किती भरपूर तवर आलाय. पूर्ण झाड असतं तर अनेक तवर आला असता. तर असं आळे केलेत. ह्याच्या आळ्यामध्ये आपण शेणखत आणि शेणखत गेल्या वेळेस टाकलं होतं, ह्या वेळेस आपण कोंबडी खात टाकलंय. त्या कोंबडी खाताना एकदम त्याला बुडाला पण एक चांगलं खात पण मिक्स होतं चांगलं त्याला, म्हणजे कसं औषध पाणी कसं त्याचे आजार काही जास्त वाढत नाहीत आंब्याच्या झाडाचं. त्याच्यामुळे हे खत असं मिक्स केलंय आणि त्याच्याकडनं आपण कोथिंबीर आणि पालक इसकटला ह्याच्यात, कारण पाणी भरपूर जातं ह्याला आता. आणि आता तोर लागायला लागला ना की आंब्याला पाणी द्यायची सुरुवात करावी लागते, कारण आंबा येण्यापुरतं तोड्यापर्यंत आंब्याला पुन्हा पाणी देत राहावं लागते. तर आपण बऱ्याच ह्याला फवारण्या केलेल्या आहेत, औषध पाणी केलेले आहेत, तेव्हा हे असा छान तोर असा फुटलेला आहे बघा. काही काही एखाद्या झाडाला फक्त तोर आलेलं नाही, कारण ह्याच्यावर काहीतरी इगिन पड होतं. आम्ही फवारणी पण केली बरं का, तरी पण हे गेलं नाही. तर अशी कुरळी कुरळी असं झालेत पानं, त्यामुळे जास्त तोर आलं नाही. पण बाकीच्या झाडाला सगळ्याला तोर आलाय. पूर्ण अशी आळे केलेली तर. तरी आमच्या त्या बिरूड लागण्यानं 2-3 झाडं गेले ती, नाहीतर बाकीचे सगळे आले ते किती मोठे मोठे चांगले तगारे निघले. त्याला आता आंबे पण तोर आल्यानंतर पण एक फवारणी करावं लागते, त्या आंब्याचा तोर गळू नये म्हणून फवारणी करावं लागते तशी. त्यासाठी आपण फवारणी पण केलेली. ते बघा असं आंब्याला तोर फुटलाय. तर तुमच्या इकडे पण आंब्याला कोणची फवारणी करतात, किती दिवसाला करतात, ती पण मला नक्की कमेंट करून सांगा. तुमच्या इथं झाडं असली केशर आंब्याची तर. पण झाडं असावीच खायला, कारण एकच माणूस किती खाताय, पण घरी असल्यावर भरपूर खाताय. तर पूर्ण व्हिडिओ बघा, आपले पूर्ण केशर आंब्याची माहिती भेटेल तुम्हाला. आणि मला पण नक्की सांगा की तुमच्याकडे कसा तोर आला आणि तोरासाठी काय काय औषध वापरतात. चला तर बाय मंडळी.